आज रेटरे धरण येथे अमोल पाटील दादा यांच्या व त्यांच्या सुविधा पत्नीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रेटरे धरणमध्ये भव्य असं यात्रेचं आयोजन केलेलं आहे। हे त्यांचं 8वं वर्ष आहे आणि आता उद्घाटन झालेलं आहे। गाड्या आता निघतील। याचं उद्घाटन प्रसंगी आमदार सदाभाऊ खोत, सत्यजित भाऊ इथं उपस्थित आहेत। भाऊ, आज 8वं वर्ष आहे, अमोलदादांचं लग्नाचा आज वाढदिवस आहे, काय वाटतंय सगळे वातावरण बघून? मी अमोल दादांना व त्यांच्या धर्मपत्नी ज्योतिताईंना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आज हा जवळजवळ 8 वर्ष झाला अखंड लग्नाचा वाढदिवस एक आगळा वेगळा ते साजरा करत असतात आणि आपल्या परिसरातील मित्रपरिवाराला देवदर्शनला माईमाऊलीला सुद्धा ते घेऊन जात आहेत आणि सातत्य 8 वर्ष ठेवणं एवढं सोपं नाही आहे। परंतु आमच्या सगळ्या रेटरे धरण परिसरामधील सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बाराबलुतेदार, माई भगिनी यांना सर्व देवदर्शन म्हणजे तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, गंगापूर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, अक्कलकोट असेल, ज्योतिबा असेल, महालक्ष्मी असेल, सगळ्या ठिकाणी ते देवदर्शनला घेऊन जात असतात आणि हा त्यांचा एक सामाजिक उपक्रम आहे। निश्चितपणानं शेताभातामध्ये राबणारी, काबाड कष्ट करणारी सर्वसामान्य माणसं यांना कुठंतरी एक देवदर्शन व्हावं, त्याच्यातून त्यांना मानसिक समाधान लाभावं, आपल्याला आशीर्वाद मिळावा, ही मागची त्यांची भावना असते। आणि म्हणून मी आदरणीय माझे सहकारी मित्र या ठिकाणी आमदार सत्वभाऊ देशमुख हेही आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी। निश्चितच हा जो परिवार आहे, पाटील परिवार, हा एक कर्तव्यशील परिवार आहे, एक समाजाची संवेदना जाग्या ठेवून काम करणारा हा परिवार आहे आणि अमोलदादा हा प्रचंड कष्टाळू, प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता आहे। आम्ही आमच्या सगळ्या रयत क्रांती संघटना परिवाराच्या वतीनं आणि इथं आलेल्या सगळ्या भाविकांच्या वतीनं अमोलदादा पाटील, सौभाग्यवती ज्योतिताई पाटील यांना मनापासून त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। भावी वाटचालीसुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो। भाऊ, सदाभाऊ खोत म्हणजे एखादा हिरा टिपण्यामध्ये माहीर आहेत। आपण एका विशिष्ट पक्षातून त्यांना टिपलं, काय वाटतंय आपलं सार्थकी झाले का? कारण अमोल पाटीलचं काम इतकं मोठ्या पद्धतीचं आहे। नाही, या ठिकाणी अमोलदादा पाटील जे आहेत हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी मगाशी म्हटलं की तो संवेदनशील कार्यकर्ता आहे। एखाद्या संकटाच्या काळात मदत कशी करावी हे जर शिकायचं असेल तर ते खऱ्या अर्थानं अमोलदादाकडे शिकावं आणि त्यांच्या काही अपेक्षा असत नाहीत। अविनाशदादा मोहिते यांच्याबरोबर गेली अनेक वर्ष त्यांनी कौटुंबिक संबंध खऱ्या अर्थानं जपलेले आहेत आणि पडत्या काळातही ते त्यांच्याबरोबर राहिले। चांगला काळ होता त्यावेळी त्यांच्याबरोबर होते आणि असे फार लोक कमी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असतात, निष्ठेनं राहत असतात। आणि या व्यक्तिमत्वाचं, अमोलदादाचं एकच भावना होती की मला काहीतरी माझ्या रेटरे धरण गावासाठी विकासात्मक काम करायचं आहे, मला गावातल्या जनतेसाठी काम करायचं। मग इथलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, पुलांचा असेल, आरोग्याचा असेल, हे सगळे प्रश्न मला सोडवायचे आहेत, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, यामध्ये मला खऱ्या अर्थानं काम करायचं आहे। आणि असा धडपडणारा कार्यकर्ता हा माझ्या नजरेमध्ये गेली अनेक वर्ष होता। परंतु माझी लढाई ही विस्थापितांच्या बाजूची होती आणि प्रस्थापितांना विरोध करणारी होती। अमोलदादा प्रस्थापिताच्या मांडीला मांडी लावून बसले, पण त्यांच्या लक्षात आलं की गरिबाच्या धोरणात काही जेवण येत नाही, त्याच्या पत्राळीवर काही 4 घास पडत नाहीत आणि जर गरिबाच्या पत्राळीवरती 4 घास पडायचे असतील, त्यांच्या मुखात 2 घास जायचे असतील, तर आपल्याला विस्थापितांच्या लढाईबरोबर सदाभाऊंच्या बरोबर जावं लागेल, ही भावना त्यांची निर्माण झाली आणि ते माझ्याकडे आले। मी त्यांना काहीच दिलं नाही, परंतु तो कधीही स्वतःला न मागणारा कार्यकर्ता आहे। मी जे काही मागन ते समाजासाठी मागन, मी जे काही मागन ते माझ्या गावासाठी मागन, मी जे काही मागन ते माझ्या परिसरातल्या जनतेच्या विकासासाठी मागेन, असा हा कार्यकर्ता सर्वसामान्यांसाठी वाहून घेतलेला
तो स्वतःहून हातामध्ये विस्थापितांचा झेंडा खांद्यावरती घेतला आणि आमच्याबरोबर काम करायला लागला. निश्चितपणानं या कार्यकर्त्याला भवितव्य प्रचंड आहे. मी आणि सतुभाऊ अमोलदादांच्या पाठीशी खंबीरपणानं आहोत.